आहे धाराशिवमधील तुळजाभवानी मंदिर संदर्भात। तर तुळजाभवानी मंदिर समितीच्या आणखी एका वादग्रस्त निर्णयामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय। मंदिर संस्थांना तुळजाभवानी मातेला भारत मातेचा दर्जा दिलाय। मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज आणि आई तुळजाभवानीचं शिल्प बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यासाठी पुजाऱ्यांना बैठकीसाठी आमंत्रणही देताना त्या पत्रात तुळजाभवानी माता भारताची भारत माता तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी असा उल्लेख करण्यात आलाय। त्याचबरोबर शिल्पात दिसणारी मूर्ती भारत मातेसारखी असणार आहे। त्यामुळे मंदिर प्रशासनाच्या या भूमिकेला प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक पुजाऱ्यांनी आक्षेप घेतलाय। तुळजाभवानीला चक्क भारत मातेची उपमा दिल्यानं आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जाते। माजी नगरसेविका गीता गवळींनी आशिष शेलार यांची भेट घेतली आहे। मंत्री आशिष शेलार यांच्या वांद्रे कार्यालयात यांची भेट झाली आहे। अखिल भारतीय सेना भाजप सोबत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता या भेटीला महत्त्व प्राप्त झाले। गीता गवळी या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत होत्या आणि त्यानंतर त्यांनी मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतल्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। तर गीता गवळी यांनी आता महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांची भेट घेतली आहे। त्यामुळे या भेटीला आता महत्त्व प्राप्त झाले।